बबन भाऊ, रेणुकाताई, नमस्कार. नमस्कार. तुम्हाला तर माहितीच आहे नाही, म्हणजे माझ्या डान्सबद्दल नाही बोलायलो मी. म्हणजे लोकांना जे काही प्रश्न पडतात ते इथं कोणी मांडत असेल तर ते मी आहे की नाही. यावेळेला पण मी तेच करणार आहे, वेगळं काही नाही करणार. म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की एखाद्या नेत्याच्या इलेक्शनसाठी प्रचाराचा असं म्हणजे जीवाचं रान करणारा जो कार्यकर्ता असतो त्याचं नंतर काय होतं, तर त्याचा माझ्यासारखा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो. म्हणजे आमचे आदरणीय बबनराव पगारी जे आहेत आता महापौर आहेत, त्यांच्यासाठी मी जीवाचं रान केलं, त्यांची इतकी मनोभावे सेवा केली की आता मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झालो. सगळे महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट मला मिळतील. पहिले खायचे वांदे होते, पण आता टायमाचे वांदे. खायला खूप आहे पण करणार काय. 10x10च्या खोलीत राहायचो आधी, नुसते पत्रे गाळायचे पावसाळ्यात, नुसता देव आठवायचा. आता देवघरच 10x10 करून ठेवले मी. अधिक महिना. ओ माय गॉड, कॉन्ट्रॅक्टरची बायको फ्रॅक्चर. हिला मी झोपडपट्टीतून इकडे बंगल्यात आणलं, पण पट्टी काही सुटत नाही हिची. तुम्ही जबाबदार आहे ना, तुमची आहे ना आता पोलीस स्टेशनात कंप्लेंटच ठोकून आले. अरे मी काय जबाबदार आहे हा? अरे महिना झाला बायकोशी कट्टीला वेळ नाही आणि पट्टीला मी कसं काय जबाबदार आहे? तुम्हीच आहे. तुमच्याशी लग्न करून कशी मी खड्ड्यात पडले, तशी तुम्ही बांधलेल्या रस्त्यावरून चालताना खड्डे दिसले, त्यात मी सापडले आणि पडले. हे जे डोळे दिले देवानी फक्त नवऱ्यावर वाटारण्यासाठी नाहीये, डुचकेदार रस्त्याने पाहून चालत जाय ना. पाहून पाहून किती पाहणार माणूस, किती पाहणार. गव्हात बाग खडे असले तर माणूस निवडून टाकतोय, खड्यात गहू असल्यावर काय करणार. यांनी बांधलेल्या रस्त्यावर रस्ता कमी आणि बया खड्ड्यात जास्त दिसायले. कसं करायचं तुम्हाला सांगते. आमचं 5 वर्षाचं लेकरू आहे, शाळेत जातं. मास्तरनी विचारलं, बाळा पप्पा काय करतात, तर म्हणलं कॉन्ट्रॅक्टर आहे. हा तर म्हणले कसले, तर लेकरू सांगताय रस्त्यावर खड्डे पाडण्याचे. पार्ट असं बिलंदर आहे ना, शाळेत गेल्यावर बाकी लेकरं काय म्हणतात, हॅव अ गुड डे. मा लेकरू म्हणताय हॅव अ खड्डे. कोणी शिकवलं त्याला हे? तू शिकवते माझ्या पोराला हे सगळं. तुमच्या पोराला म्हणजे माझं पोरगा नाही काय ते? काय झालं? पोटातच खड्डा पडला माझ्या. हा माणूस जिथे तिथे खड्डे पाडितोय. तुमचाच पोरग आहे. आणि आता तर माझी निव्वळ खात्री पटली आहे तुमचं पोरग आहे. पोराला जरा असं का काम सांगा, पोरग 1 रुपया मागतं कमिशन म्हणून चिक्की खायला. त्याला म्हणा चिक्की बिक्की खात जाऊ नको, बापाच्या संस्काराची ना चिक्की होईल. गोळ्या बिस्किट असं काहीतरी खायचं. तुमचे संस्कार का, यांचे संस्कार म्हणजे कसा याने सत्संगाला गेल्यासारखं. तू मला संस्कार शिकव आता. हिचा बाप, हिच्या भावाचं लग्न होतं तर ज्या आहेराचे पाकिट आले का, त्या पाकिटावरचे नावं खोडून वर्षभर लोकांना आहेर द्यायसाठी वापरले ते पाकिट. नाही माझ्या बापाने ना आहेराच्या पाकिटावरची नावं खुडली, पण या माणसाने लोकांच्या फ्लॉटावरची नावं खुडली आणि फ्लॉट जप्त केले, कब्जा केला त्याच्यावर. कुठं फेडणार पाप? कुठं भेटणार पाप? अरे पापाबद्दल काय बोलत ती? अगं तुझ्या मेकअपचा खर्च जर काढला ना, वर्षभर तुझा मेकअपचा खर्च बाजूला काढला तर इमानदारीत मी एक प्लॉट घेऊ शकतो, माहिती का? मेकअप काढायची गरज नाहीये. तुझा मेकअप मी काय काढू बाबा? अरे बिना मेकअपचं पाहून काय हार्ट अटॅकनं मरत आहे का मला? आता हाय बा, मला हाय फाय ब्युटी प्रोडक्ट वापरायची सवय. आता मला लिव्हिंग स्टँडर्डच हाय, त्याला काय करणार? अरे लिव्हिंग स्टँडर्ड. हिच्या बापाची हयात सगळी तिकडं गुराढोरा मागण म्हशी मागे गेली. सकाळी झोपेतून उठवायचं म्हणलं हिच्या बापाला तर हले हो असं म्हणल्याशिवाय हालत नाही. माझ्या बापाचा सोडा, तुमच्या पापाचा घडा भरलाय आता. खराब रस्त्याची चौकशी व्हावी म्हणून मी शासनाकडे निवेदन दिलंय. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरमुळे माझं असं झालंय ना, त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनात तक्रार ठोकली. अरे तुला काही लाज वाटते का नवऱ्या विरुद्ध तक्रार करायला? अरे तुझ्या जखमा मेडिक्लेम न भरतील, पण जर समजा नवरा जेलमध्ये गेला तर मेडिक्लेमचे हप्ते कोण भरण? एवढी तर चांगली अक्कल आहे ना, मग काऊन चांगले रस्ते बांधत नाही? काऊन असे खराब रस्ते बांधता? नाही, मी चांगले रस्ते बांधीन एकदम मस्त. 10 वर्ष टेन्शनच नाहीये. 10 वर्ष मस्त रस्ते बांधीन आणि 10 वर्ष काय खाशीन?
अरे वरून 100 रुपये सँक्शन होते, वाटता 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 माझ्या हातात 40 रुपये पडतात. त्यातला 10 रुपयाचा रस्ता बांधायचा आणि 30 रुपये आपल्या खर्चाला. आता मागच्या वर्षी काय केलं होतं मी, सुमित कंस्ट्रक्शन नावाने रस्ते बांधले. ते कंस्ट्रक्शन बॅन झालं, म्हणून या वर्षी आरती कंस्ट्रक्शनने बांधलं, ते बी बॅन होणार. पुढच्या वर्षी तुझ्या नावानं सुमित्रा कंस्ट्रक्शनने रस्ते बांधणार. असं कसं आहे, ते आपलं घर चालवण्यासाठी करावं लागतं मला हे सगळं. एक दिवस गावाकडं तुमची माय उचक्या लागू लागू मरल ना तेव्हा अक्कल येईल. माझ्या मायचा काय संबंध आला इथं आता? तेच मी म्हणते, तिचा काय संबंध. पण तुम्ही बांधलेल्या रस्त्यावरून गाडी चालवताना खड्ड्यात जाऊन गचके लागतात ना, तेव्हा जो तो गाडीवाला तुमची आयमाय काढतो. मी काय मुद्दाम करतो का हे सगळं? मी खूप चांगला रस्ता बांधतो, पण होतं काय माहिती का, भूगर्भामध्ये हालचाली होतात, त्याच्यामुळे रस्त्याला खड्डे पडते. आणि भूगर्भ म्हणल्यावर आपण काय करणार? आणि आमच्या महापौर साहेबांनी सांगितले, गर्भ आविष्य आला की हातवर करायचे. तुम्ही आणि तुमचे साहेब आहे ना, एक दिवशी किडे पडून मराल. असं बोलू नको साहेबाला, असं बोलू नको. साहेबाला आपल्या आई बहिणींची काळजी आहे म्हणून रस्ते नीट करत नाहीत. तर याच्यात आया बहिणींचा काय संबंध? आमचे साहेबच म्हणलेत की कसं आहे, रस्ता जर असा चकाचक गुळगुळीत केला तर त्याच्यावरून सनाट गाड्या पळतील आणि किती लोक मरतील, किती ऍक्सिडेंट होतील, आया बहिणीचं कुकू पुसून जाईल म्हणून ते रस्ते नीट करत नाही. आता तर माग शहरात पाय गुळगुळीत रस्ते होते, तर ती कोण वकील येईन बाई, तिने रस्त्यानं भारधाव वेगात गाडी चालवली आणि किती निष्पाप लोक मारले. मोठमोठे फिल्म स्टार, मोठमोठे उद्योगपतीची पोरं भारधाव गाड्या चालवतात. कसं आहे, खड्डे असले जरा बेतानं चालवतात ना, ऍक्सिडेंट होत नाही. वार वा, लाज नाही म्हणा आणि थोबाडानं काही म्हणा. बरं हे राहिलं, माग त्या तलावाचा गाळ काढायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, त्याचं काय केलं? इमानदारीत गाळ उपसला 40 फूट, बोलायचं काम नाही. आणि टाकला कुठं गाळ? त्याच तलावाच्या काठावर. पाऊस पडला आणि पुन्हा गाळ पाण्यात. हे बाय, मला फक्त गाळ उपसायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि अजून टेंडर निघालं नव्हतं ना, गाळ कुठेतरी विल्हेवाट लावायची, त्याच्यामुळे तो गाळ पुन्हा पाण्यात गेला. आता अचानक पाऊस पडला तर आपण काय करावं? पावसाळ्यात पाऊस नाही तर काय पुष्पवृष्टी होणार का आकाशातून? बरं ते सगळं राहिलं, 5,000 रुपये टाका. कशाला पाहिजे 5,000? कॉन्ट्रॅक्टरवर केस केली, वकिलाला पैसे द्यायचे. पहा, माझ्यावरच केस केली आणि मलाच पैसे मागायली. कॉन्ट्रॅक्टरवर केस केलीये, पैसे नवऱ्याकडून मागायले. कसं आहे ना, जरा सामान्य जनतेला कळू द्या. असे अशिक्षित लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि सामान्यांच्या जीवांशी कसे खेळतात ते. अशिक्षित म्हणते का? मला लाज वाटते का तुला? अशिक्षित आहे का मी? इंजिनियर आहे मी, इंजिनियर. कुठून केली इंजिनिअरिंग? अरुणोदय कदंबोली इन्स्टिट्यूट. हा मोठा विनोद. विनोद म्हणू नको त्याला. तुझ्या तावड्यात सापडलं म्हणून काही बोलशील का काय तू? अभिमान आहे मला माझ्या विद्यापीठाचा. हा, हो, विद्यापीठाचा कसला अभिमान बाळगता? काम करताना त्याचा अभिमान बाळगावं असं काहीतरी करून दाखवा. ते रस्ते नीट बांधा, सामान्यांना सुविधा मिळतील असं काहीतरी करा. काही बोलायली आता काय माझ्या एकट्याच्या हातात आहे का? आपल्याला नाही जमणार ते. नाही जमणार? नाही. मग आता मला काय जमतंय ते बघा. तुमचे सगळे काळे धंदे ना उघडकीसच आणते. माहितीच्या अधिकाराखाली आहे ना एक फाईल तयार करते आणि या माणसाला बेड्याच ठोकायला लावते. पाहिलं का? हिला एकटीलाच वाटतं आपण सिस्टीम बदलून टाकू. हिला असं वाटतं की मी पुरावे गोळा करीन. पुरावे गोळा करता करता म्हातारी होईनी आणि मी एकटा सुधरून काय होणार आहे? वरून खालपर्यंत सगळे तसेच आहेत. अख्खी सिस्टम तर आपण एकट्याने बदलू शकत ना, बरोबर की नाही? कसे घोटाळे जे होते ते पेपरला छापून येतात, पण घोटाळ्याचे पेपर कधीच सापडत नाही. अशी भानगड आहे. काळोखात जे काही घोटाळे होते त्याचा रिझल्ट सुद्धा 9 महिन्यांनी येतो. येतं आम्ही दिवसा ढवळा घोटाळे करतो, त्याचा रिझल्ट कधी यावं कसं यावं? काळोख्यातला घोटाळा 9 महिने म्हणजे पाळणा आला पाहिजे नाही का? या बाय दोरी झालं तरी येते का? पहिल्या दिवशी रस्ता बांधला, दुसऱ्या दिवशी खड्डा यो झाला, देश यो सारा खड्ड्यात गेला, झो बाळा झो झो रे झो. अरे ठाण्यात बसून ऑन ड्युटी अंशू मग मारतो शिटी. अरे मारतो शिटी अंशू ऑन ड्युटी ठाण्यात. यांचं आपलं काहीतरीच. हॅलो बायको बोल. काय अगं काय करतेस? बाजूला शोध ना, इकडे तिकडे. मला काय विचारतेस? हे बघ, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, कळलं ना? घरात हरवलेला फालतू वस्तू शोधण्यासाठी हवालदाराला पाठवू शकत नाही मी. नॉनसेन्स. ते सरकारी नोकर आहेत, माझे वैयक्तिक नोकर नाही आहेत.
माझे वैयक्तिक नोकर नाही आहेत. नॉनसेन्स. कोण ठेव तर बायका म्हणजे ना फालतुगिरी असते. काय मस्तपैकी पाऊस धरलेला आहे. हवालदार, गरमागरम भजनी गरमागरम चहा आणा. साहेब पैसे द्या ना. अरे आपल्या नेहमीच्या भजीवाल्याकडून आणणार रे, तो आपल्याकडून कधी पैसे घेतो का? हे बघ, फालतू सवयी त्याला लावू नको, असं पैसे देण्याच्या. जा घेऊन ये. आणि साहेब बाहेर पाऊस खूप पडतोय, जरा छत्री द्या ना. त्याचीच वापर, नंतर त्याला परत दे. पण परत दे हा, उगाच नाव खराब व्हायचं आपलं. जा मस्तपैकी गरमागरम चहा आस्वाद घेऊ. असं वाटतं खरं म्हणजे पांघरून घेऊन झोपावं असं, पण ऑन ड्युटी करता येत नाही ना. फक्त भजी खाताना फिर्यादी नाही याला म्हणजे मिळवलं. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार में फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल. हीच आहे तुझी मंजिल. त्या असला हिला जेलमध्ये टाका चक्की पिसायला. इकडे अरे वांग्या, दुसऱ्याची बायको घेऊन फिरतोस, लाज नाही वाटत? झालं दुसऱ्याची दुसऱ्याचीच बायको आहे, कोणी पण सांगेल ह्याची बायको नाही आहे म्हणून. मग नाहीच आहे माझी ही बायको. तेच म्हणतोय, दुसऱ्याची बायको घेऊन फिरतोस. आणि पोलीस स्टेशन म्हणजे काय गार्डन आहे? 8 टक्के ना तुला. हिलाच 8 टाका पहिला. साहेब नको साहेब, नको साहेब, असं प्लीज नको. असू दे, असू दे, काय हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही मला कळलेलं आहे, मला कळलेलं आहे. इकडे 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 आहे. शाण्या, मी 8 टाकणार नाही. जा, काय करशील ते करून. वाव वाव, वाव, यू आर सो क्यूट. थँक्यू. तुम्ही मनाने किती मोठे आहात. आहेच. काय करताय? काय झालं रे? लाईक केलं मी तुम्हाला. आय लाईक इट. थँक्यू, थँक्यू व्हेरी Okay. थँक्यू व्हेरी मच. ओके ओके, बाय. बाय. हे थांब, झाला ठेंगा टाकून पळते बाय करते तुम्हाला. अरे ठेंग्या, तिने ठेंगा नाही दाखवला, मग? ती लाईक करते मला. है ना? हो. अरे लायकी आहे का तिची? लाईक करायची भुरटी चोर आहे. झाला तिने माझी छत्री चोरली. साहेब, माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का असं? सांगा साहेब. नाही नाही, या भुरटीचोर दिसत नाही, पण दिल चुराने वाला नक्की वाटत. आई ग, चुरा के दिल मेरा कोरिया चली, उड़ा के निंदिया कहाँ तू चली. अरे हे वासा रे, झाला चली कुठं दिलबिल चोरलं नाही, छत्री चोरली. झालेली भुरटी चोर आहे. छत्री चोरली? छत्री चोरली तिने माझी. कोणाची चोरली? माझी चोरली. कुठून चोरली? सायबर कॅफे मधून. साहेब कोण आहे रे? तुम्ही. अच्छा, मी. खोटं बोलतोय हा माणूस. प्रश्नच नाही. हा. जेव्हा तो बोलला मी सायबर कॅफे मध्ये होता, हे विधान किती धादांत खोटं आहे. काय करत होता सायबर कॅफे मध्ये? कम्प्युटरचं स्पेलिंग तरी येतं का तुला? त्याचं काय संबंध आहे? पण मी सायबर कॅफे मध्ये जाऊ शकतो. तू सायन्सच्या एक्झिबिशनला सुद्धा जाऊ शकतोस, पण करणार काय तिकडे? मी कम्प्युटरवर बसलो होतो. काय करत होता कम्प्युटरवर बसून? तो खरंच कम्प्युटरवर बसला होता. हो? सीपीयू वर बसला होता. हो? स्टूल समजून. मग ना त्या कॅफेच्या मालकाने याला शिव्या देऊन हाकलून लावलाय तिथून. ज्याला इशय बदलू नको. माझ्या डोळ्याने बघितलं तुला छत्री चोरताना. 1 नंबरची छत्री चोर आहे. जात नाही चोर. ही छत्री माझी आहे. मी ही छत्री चोरली नाहीये साहेब. लेट मी हँडल. मला सांगा, कशावरून ही छत्री तुमची आहे? दांड्यावरून. या गो दांड्यावरून छत्री कोणाची नेतो? 1 नंबरची छत्री चोर आहे. जात नाही चोर. ही छत्री माझी आहे. मी ही छत्री चोरली नाहीये साहेब. लेट मी हँडल. मला सांगा, कशावरून ही छत्री तुमची आहे? दांड्यावरून. या गो दांड्यावरून छत्री कोणाची नेतो? मला तेच चेक करायचंय, तेच चेक करायचंय. कशावरून दांड्यावरून? कशावरून दांड्यावर?
कारण माझ्या छत्रीचं दांडा सरळ आहे. असं कसं असं कसं 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 असं कसं असं कसं 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 तुझं चालन मोठा नकराचं चालन ग मंजूळ अरे हे काय चाललं तुझं, काय चाललं तुझं? असे लाखो छत्रे आहेत ज्यांचे हँडल सरळ असतात. हो? अहो मी 1000 छत्रे असे बघितलेत ज्यांचे हँडल सरळ आहेत साहेब. वाकडे सुद्धा असतात ना. नाही हँडल मी बघितलं. अरे हिच्या आला काय बोलतोय, फालतूगिरी करतोय. अरे मी दांड्याबद्दल बोलतोय, ही तुला हँडल कधी देते रे? ए हॅलो, तुमच्यासारखी माणसं ज्याला दांडा म्हणतात ना त्यालाच आमच्यासारखी माणसं हँडल म्हणतात. आय नो आय नो. जायला काय बोलतोय हे? म्हणजे खार दांड्याला खार हँडल बोलणार आता? साहेब कोण आहे? मीच. हो, मीच. हा, बोला ना. तुम्हीच मला सांगा ना, ही छत्री लेडीज आहे की नाही? खरं सांगू, ही छत्री तुमच्या हातात आहे हे बघून मला कळलेलंच आहे. हे का सुंदर तरुणीची छत्री आहे. इश. ज्याला ए डावऱ्या काय बोलतो, फालतूगिरी करताय. ती लेडीज आहे का जेंट्स? आवरेज बोला. मध्येच तरुण देखणी पोरगी कुठून आणली रे? मी काय बोलायचं मी ठरवेन. मी इन्स्पेक्टर आहे, कळलं ना. ती लेडीज छत्री आहे. तू लेडीज छत्री का वापरतोस? कारण लेडीज छत्री म्हणणं पुरते. अच्छा, असं कसं असं कसं 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 असं कसं असं कसं 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 तुझं चालन मोठ्या नकराचं. अरे हे वासारे काय चाललंय का तुझं? हे बघा, जर पुरुषांना छत्री वापरायची झाली ना तर त्यांनी ती जेंट्स काळ्या रंगाची वापरायची. तू लेडीज छत्री का वापरतोस? का वापरतोस? हा म्हणजे लेडीज छत्री सांगितलं ना की लेडीज छत्री असल्यामुळे ती बारीक असते, त्यामुळे ती मला पुरते. ओके. आणि काळी छत्री मी वापरत नाही कारण मी त्याच्यात मर्ज होतो. आणि तिसरा, मी रंगीबिरंगी छत्री वापरतो कारण ती गर्दीत कुठं पण उठून दिसत, म्हणून मी रंगीबिरंगी लेडीज छत्री वापरता. ओके. साहेब, कोण आहे? तुम्हीच, मीच. तुम्हीच. बोला ना. हा ना माझा फेवरेट रंग आहे. हो? त्यामुळे ही छत्री माझीच आहे. क्लिअर झालंय. प्रश्नच नाही. मॅडमचा हा आवडता रंग आहे. ही छत्री मॅडमचीच आहे. आलं मॅडमचा आवडता रंग कुठला हे पण तुला माहिती आहे? हो, त्यांना माहिती असू शकतच कारण ते तुझ्यासारखे मूर्ख नाहीयेत. इंटेलिजंट आहेत ते. थँक्यू. माहिती आहे, माहिती आहे. मोठा शाना डिटर्जंट आहे तो. डिटर्जंट नाही, इंटेलिजंट. हा, आता इंटेलिजंट मी कसं आहे ना हे तुम्हाला सांगता. जरा इकडे या. काय बोललास तू? मी आता इंटेलिजंट कसं आहे तुम्हाला सांगता. आता विनोदाला सुरुवात होणार आहे. बोल बोल बोल. आता या छत्रीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गोष्ट सांगू नकोस. ही छत्री कोणाची ते पटकन मला ठरवायचं. कोणाची? पटकन बोल. पटकन त्याला बोल. काय गोष्ट सांगते मी? फालतूगिरी करतो तू. बोलतो तू गप्प गप्पा एकदा बोलत मी सगळं छत्रीचं काढतो. मी कानीच सांगतो ना. एक शब्द बोलत नाही. मी जेव्हा बोलत आहे शांतपणा करायचं सांगते ना मी. साहेब, कोण आहे? हा, तुम्ही मीच. तुम्ही साहेब आहात. हा. आवाज चढवायचा नाही. आवाज चढवायचा. माझ्या समोर मी इन्स्पेक्टर आहे. आणि तुला काय करायचं छत्री रे? हा? अरे 2 थेंबाच्या मध्ये कसंही पळून जाशील तू. त्यांचं काय? त्यांचं काय? आणि तू ओला झालास तरी वाळायला पटकन किती वेळ लागणार तुला? अरे पटकन चुकून जाशील. आणि पाऊस तरी किती थांबणार तुझ्या अंगावर? कुठून पटकन घरचं खाली याल? नॉनसेन्स. आणि तू भितस, तुला कोण बघणार आहे? पण ह्या भिजल्या तर तिखट लागलं ना. सो मला असं वाटतं की छत्री आता कोणाची ते ठरलेलं आहे. नाही नाही, माझ्याकडे अजून एक महत्वाचा पुरावा आहे, ते तुम्हाला मी सांगता. बोल, पटकन बोल. पटकन बोल. पटकन बोलता. या छत्रीवर माझ्या अक्षराचं नाव आहे. तुझ्या अक्षराचं नाव आहे की नावाचं अक्षर आहे? अक्षर आहे नावाचं अरुण कदम. ते करा. बाई, छत्री द्या. नको नको. छत्री द्या. नको नको. छत्री द्या. कुठे आहे तुझं नाव? कुठे सांग? बघा बघा, कुठे आहे नाव? कुठे सांग? पटकन सांग. हे बघा. KD म्हणजे अरुण कदम. मला वाटतं करुण ददम असेल किंवा दरुण कदम असेल किंवा दरुण केला गाव असेल. किती विनोदी आहात तुम्ही. 100 एपिसोड हेच विनोद करतोय मी. पार्टनर बदलला, विनोद नाही बदलले. जरा काय फालतूगिरी चालली तुमची? काय फालतूगिरी चालली तुमची? काय फालतुरी चालले? केडी म्हणजे अरुण कदमचा काही संबंध नाही आहे. केडी म्हणजे ह्या बाईंचं नाव असणार. बाई, तुमचं नाव काय? सुमती भावे. काय म्हणाला?
सुमती भावे. नाईस टू मीट यू. मी काशीनाथ दशपुत्रे. हा. काय नाव म्हणाल? सुमती. बस सुमती काशीनाथ दशपुत्रे. केडी. क्या बात आहे. एक लिमिट. एक लिमिट. सुमती भावे आणि किडीचा काय संबंध? एक सेकंड. के म्हणजे त्यांचं नाव कुमारी सुद्धा असू शकतं. अय्या, तुम्हाला कसं माहिती मी कुमारी आहे म्हणून? तुम्ही दिसता कुमारी. आई गं. कुमारी सुमती भावे. अरे डीचं काय मग? डीचं पण काहीतरी असणार हा, ना. डीचं काय? देखणी असू शकतं. अय्या, कुमारी सुमती भावे देखणी. खरं सांगू, हा. माझं फायनल झालेलं ही छत्री कोणाची आहे? हा. ही छत्री आहे यांचं आपलं काहीतरीच बायकोचा फोन आहे. हा बायको, काय म्हणतेस? छत्री हरवली? नवीन छत्री हरवली? अगं ह्या महिन्यात किती छत्र्या हरवल्यास तू? आतापर्यंत छत्रांचं दुकान झालं असतं आपलं. कुठे हरवली छत्री? सायबर कॅफे? काय म्हणते? आता छत्री शोधणार कशी? अच्छा, छत्रीवर माझं नाव होतं, दशपुत्रे काशीनाथ. ओके, म्हणजे केडी. वर बदाम पण होतं काय? डोंट वरी, या किडी मागचे किडे कोणी केलेत मला कळलेलं आहे. मी आत्ता छत्री शोधून आणतो. डोंट वरी. हा, सो येस. हा हा. काय काय करताय? काय करताय? मला तिकडे कोणतरी बोल. तिकडे कोण? इकडचं बोलवतो मी तुला. हा, इकडे. साहेब, बाहेर पाऊस थांबलाय, तुम्ही निघते. ओके, बाय. ए बाय, इकडे. नाही काय काय माहितीये, ज्याला छत्री कुणाची आहे? इन्स्पेक्टरची बरोबर. छत्री. वहिनी अशी तुटलेली काडी वापरणार काय? मी लगेच रिपेअर करून आणतो. नाही मी तुम्हाला दोघांना रिपेअर करतो. नाहीतर असं सुजवणार आहे, असे बदाम होणार, बदाम पिस्ता सगळे सगळं. पॅडीला वेड लागले, वेड लागले, या पॅडीला वेड लागले, माझ्या मुलाला वेड लागले, माझ्या मुलाला वेड लागले, वेड लागले, या पॅडीला वेड लागले, माझ्या मुलाला वेड लागले, या पॅडीला वेड लागले. आज तुझं वेड हे मी बाहेर काढणारच. चल चल, तुला सायकॅट्रिस्ट येते. चल. अगं आई अशी काय वागते? सगळे लोक बघतायत आपल्याकडे. मॉम प्लीज असं वागू नकोस. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. आय एम ऍब्सोल्युटली परफेक्ट. प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आई माझ्यात. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. प्लीज लिसन टू मी. पॅड्या, तू इंग्लिश बोलतोयस याचा अर्थ तुझं वेड गेलं असं नाहीये. अरे आजकाल काय अरण्या आणि संदीप पण इंग्लिश बोलतो. हे बघ मॉम, मला खरंच वेड लागलेलं नाहीये. तुम्हाला काय या वेड्यांच्या डॉक्टरकडे घेऊन आली आहे? अरे काय करणार, त्याचं घर चालत नाहीये बाळा, रोजगार नाहीये त्याच्याकडे. असं काय करतोयस तू? हा, आता ना एक शब्द जरी तोंडात बाहेर काढलास ना. आई तुला वेड लागलंय. वेड शब्द तोंडात नाही तर कुठनं? अशी कानाखाली आवाज दे ना तुझ्या. डॉक्टर, आई शपथ. अरे डॉक्टर कुठे? हा एक मिनिट जागेवर राहील तर. डॉक्टर 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 ये डॉक्टर डॉक्टर क्या है? डॉक्टर 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 का मतलब डॉक्टर है. चला डॉक्टर डॉक्टर खेळूया. अरे वा. डॉक्टर 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 मी आता काय करू शकतो तुमच्यासाठी? बोला. ए, तू काय करणार आहे कंपाऊंडर? हा, जा डॉक्टरला बोला. मी स्वतःच डॉक्टर आहे. सांगितलं ना, वेड्यांचा डॉक्टर, डॉक्टर शहाणे. मग त्या हसल्या आता त्या रेणुका तुमच्या कोण? ए शहाणे. सॉरी सांगितलं ना, मी डॉक्टर शहाणे. चल ना, जास्त फालतूगिरी करू नका ना. जा ना, डॉक्टरला बोलव ना. कशाला कंपाऊंडर वगैरे भाव नाही खातो? तर काय? एकदा आम्हाला जायचंय लवकर घरी. अरे सांगितलं ना, मी मगाचं ना तेच तुम्हाला सांगतो, मी डॉक्टर शहाणे. येस येस येस, आय गॉट इट. डॉक्टर शहाणे. थांबा जाऊ नका. अहो, डॉक्टर काय तुम्ही किती हाका मारला? कुठे होतात?
अहो मी इथेच होतो वीकच्या खाली इथेच 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 बोला काय करू शकतो मी? डॉक्टर हा माझा मुलगा पॅडी. ओहो पॅडी. डॉक्टर डॉक्टर नाही डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. हॅलो हॅलो डॉक्टर गुड मॉर्निंग. हाऊज लाईफ डॉक्टर हाव आर यू डुईंग? येस एकदम फंटास्टिक मस्त मजेत. अहो किती छान आहे हो तुमचा मुलगा. याला वेड लागले. काहीतरीच बोलू नका. अहो किती गोंडस दिसतोय तो बघा. मी तेच सांगतोय मॉमला तर ऐकतच नाहीये ती. नाही मी मला मान्य आहे. तुम्ही याला काही प्रश्न विचारा. एक मिनिट बस 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 तू. नाही नाही काही 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 घाबरू नकोस. पॅडी मला सांग तुझं नाव काय? डॉक्टर माय नेम इज पंढरीनाथ गोविंद विठोबा कांबळे. तुम्ही आता याला विचारा तू कोण आहेस. पॅडी तू कोण आहेस? डॉक्टर मी एक कपाट आहे. बघा काय कपाट? हो मी कपाट आहे. अहो याला काय वेड लागलंय? तुला काय वेड लागलंय? मगातपासून तेच सांगते ना की याला वेड लागलंय म्हणून. हो हो नाही 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 एक मिनिट नाही पण मला सांग पॅडी तुला का असं वाटतंय की तू कपाट आहेस? डॉक्टर मला असं वाटत नाहीये मी खरंच कपाट आहे. कशावरून? याच्यावरून. तुम्हाला फणी हवी आहे ही घ्या फणी. तुम्हाला पावडर हवी आहे हा घ्या पावडर. तुम्हाला डिओ हवाय डिओ डिओ यांना डिओ हा घ्या डिओ. तुम्हाला आता हे उघडा. हे काय? हा मागचा ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये छोटासा आरसा आहे त्याच्यात बघा आणि तुम्ही भांग पाडा. ऐकलत काय बोलला? हो मागचा ड्रॉवर. नाही 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 म्हणजे तो हे बघा तो मागचा ड्रॉवर म्हणाला इथपर्यंत तो मला नॉर्मल वाटतो पण पुढे काय म्हणाला तो? काय? की तुम्ही केस विंचरा हे अबनॉर्मल आहे. अहो डॉक्टर ह्या सगळ्या वस्तू तो स्वतःला कपाट म्हणून खिशामध्ये ठेवतो. तुम्हाला सांगते मी ना खूप थंड आहे ना म्हणून हे सगळं सहन करते. तुमचा विश्वास बसत नाहीये ना. तुम्ही एक काम करा त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये हात घाला. अरे वा 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 मिशनचं चॉकलेट. झुरळ आहे ते. खिशात झुरळ घेऊन फिरतो. झालं. अहो स्वतःला वाळवी लागू नये म्हणून हा मुलगा 2 महिन्यानंतर प्रायमर फासतो अंगाला. ही केस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले हो. अरे यार कुठे गेले डॉक्टर? डॉक्टर कुठे गेला? आता ह्याच्या वयाची मुलं आता सध्या व्हॉट्सअप वर जातात फेसबुक वर जातात आणि स्वतःचे फोटो अपलोड करतात. हा कार्टा झोएल एक्स वर स्वतःचे फोटो टाकतो विकण्यासाठी. अहो 2 महिन्यापूर्वी स्वतःच गेला होता 2दा भंगारवाल्याकडे. भंगार? मग डॉक्टर मग रिकामा कपाट काय करणार ना बिचार. ह्यांनी मोडून टाकण्यापेक्षा मी स्वतःच गेलो मग भंगारवाल्याकडे. मला खरंच आता सहन होत नाहीये. मी ना खूप थंड आहे ना म्हणून हे सगळं सहन करते. अहो तुम्हाला सांगते आत्ताच याला शाळेतनं काढून टाकलं. का फाईल म्हणू नका डस्टर म्हणू नका चॉक म्हणू नका स्वतःच कपाट म्हणून घरी घेऊन येतो. म्हणजे तू चोरी करतोस? नाही डॉक्टर मी चोरी नाही करत डॉक्टर. ह्या सगळ्या वस्तू नीट जपून मी कपाटात ठेवतो. हे घ्या तुमचा स्टेथोस्कोप. म्हणजे तू चोरलास? नाही डॉक्टर तुमचा तो टकलू कंपाऊंडर आहे ना तो चोरेल म्हणून तो स्टेथोस्कोप मी नीट जपून ठेवला होता कपाटात. अहो झोपत नाही रात्र असे डोळे सताड उघडे असतात. तर काही काळजी करू नका. पॅडी नाही डॉक्टर कपाट कसं झोपणार डॉक्टर? मग कपाट झोपल्याच्या नंतर त्यातनं कोणी काही चोरून नेलं तर म्हणून मी डोळे असे सताड उघडे ठेवून झोपतो. काळजी करू नको. आता या कपाटाची किल्ली माझ्याकडे आली आहे की नाही? आता ही किल्ली मी फिरवतो मग कपाट बंद. ही फिरवली किल्ली. कळलं मॉम तुला. बघ डॉक्टरना पण पटलं की मी कपाट आहे ते. डॉक्टर कुठे गेला? डॉक्टर ही बाई तुम्ही फ्रीज डबल डोर डबल डोर फ्रीज.
हिला काय वेड लागलाय का? ही बघा, हिला वेळ नाही लागला तर काय लागलं? ही बाई स्वतःला फ्रीज म्हणते. मला सांगा, एवढं चांगलं कपाटाचं घराणं असताना स्वतःला फ्रीज समजते. आता कपाटाची आई कधी फ्रीज असू शकते का? शक्यच नाही. मग अहो पण फ्रीज फ्रीज अहो का तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फ्रीज आहात? हे काय माझ्याकडे बघा, काय काय आहे. भाजी आहे, फळे आहेत आणि रात्रीचा भात सुद्धा आहे. भात आणि आत हा, आलं लक्षात आलं माझ्या. एक कपाट, एक फ्रीज. एक काम करा, तुम्ही आहे ना या पॅडीच्या बाबांना घेऊन या. का? सॉरी, तुम्ही आहे ना या कपाटाच्या बापाटाला घेऊन या. सॉरी, या कपाटाच्या बापाला घेऊन या. म्हणजे त्याच्याशी थोडस डिस्कस करतो मी. ते कसं शक्य आहे? काय झालं? त्यांना कुठून शोधून आणणार? का हरवलेत ते? नाही, हरवले नाही. मग? गेल्या महिन्यात विकलं ना त्यांना. विकलं? हो, का? कारण ते टीव्ही होते ना. जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. आता आम्ही नवीन कलर टीव्ही घेणार आहे. असा मोठा 49 इंचेसचा एकदम LCD टीव्ही, हा फ्रीज, हा कपाट. आलं. मला एक सांगा, तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तुमच्या घरात कोणी वडीलधारी आहे का व्यक्ती? आहे ना. माझा मोठा भाऊ आहे. तो सतत खिडकीत बसलेला असतो. का? तो कुंडी आहे. कालच आम्ही गुलाबाचं झाड लावलंय. कुंडी. हा. कुंडी. हा. तुम्ही तर मला कोंडीतच पकडलाय आता. डॉक्टर आलं एकंदरीत माझ्या लक्षात आलेलं आहे. पॅडी, कपाट. एक काम कर, तुझा चोर कप्पा उघड. असं काय करता डॉक्टर? अहो तुम्हीच नाही का मग अशी किल्ली लावून कपाट बंद केलं? हो, सॉरी. हे काय सेन्सर. याला काय अर्थ? तुम्ही कपाटाला सेन्सर लावला, कपाटाला सांगायला पाहिजे ना तुम्ही. सॉरी, मी कपाटाला सेन्सर लावलाय. चोर कप्पा उघडला. चोर कप्पा. चोर कप्पा उघडला. ओ काका, ओ डॉक्टर, ओ मला इंजेक्शन देतात. याला सांगा. ओ मला भीती वाटते. ओ काका, ओ रडू घेत आहे, मला इंजेक्शन देतात. याला समजवा, मला इंजेक्शन नका देऊ. याच्या आईची. आता तुम्ही यांच्या करता हे ड्रॉप आहे आणि हे ड्रॉप्स आहेत. चला, तुमचा डीप फ्रीजर उघडा. वा, चला. आता तुमच्यावरती एक प्रयोग करतोय. नीट गांभीर्याने ऐका. तुम्ही आता सामान्य माणूस आहात. तू पण सामान्य माणूस आहेस. तू आता कपाट नाहीयेस, तू पॅडी आहेस. कोण आहेस? सपाट. कपाट नाहीये. हा, मी पॅडी आहे. शाबास. तू आता पॅडीची आई आहेस. तू फ्रीज नाहीयेस. कोण आहेस तू? पॅडीची आई. बरोबर आहे. आता ठरलंय ना मग. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला जर भास झालाच की आपण वस्तू आहोत तर लगेच स्वतःला बजावायचं की आपण माणूस आहोत. कोण? माणूस आहोत. आता डोळे उघडा. काय फ्रेश वाटते ना, एकदम नॉर्मल वाटतंय. डॉक्टर थँक्यू. तुम्ही मला कपाटातून बाहेर काढलं आणि मला फ्रीज मधून बाहेर काढलं. अहो काय उगाच कशाला आभार मानताय? माझी ती ड्युटीच होती. हा, पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर कधी असं वाटलंच की आपण काही वस्तू होतोय तर मात्र लक्षात ठेवायचं की आपण माणूस आहोत. ओके, थँक्यू. चला. काला गजर गजर विठूचा आहे. काय हो, काय करता तुम्ही डॉक्टर? अहो सांगितलं ना, हा घड्याळाचा गजर आहे. म्हणजे? अहो मी घड्याळ आहे. हो डॉक्टर, ऐका. कपडे टाकले नाही, मशीन उघडी ठेवले, तुम्ही पिन लावा ना. डॉक्टर हे बघा, आता ही
आई स्वतःला वॉशिंग मशीन करत. अगं अगं आई, आपलं चांगलं कुकरचं घराणं, आपण शिट्ट्या वाजवायचं. त्याला उठत नाही. हे अरे जाड्या उठत नाही. हा 2015 मधली कॉफी आहे की काय कुंभकर्णाची? हे जाड्या उठे. हे जाड्या पहिला वाघ कपडे घालून झोपलाय वाटतं. हे जाड्या उठे. हे जाड्या उठे. हे जाड्या उठ. आयला मरू दे. आयला आपण चोरूया काहीतरी. कोण नाही. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मला का मारलं? मला काय तू मारलं? माझं स्वप्न एवढं समोर तुकडं. अरे माझी स्वप्न मोठी आहेत. कळलं का? कोण आहेस तू? खरं सांग, कोण आहेस तू? मी चोर आहे. चोर चोर चोर. कोण आहेस? चोर चोर. बाबूजी, बाबूजी वो आ गया. बाबूजी वो आ गया. बाबूजी वो आ गया. अरे तू काय भाईसाटला का काय? तू खरंच चोर आहेस? हा मी चोर आहे. तू खरंच चोर आहेस? चोर आहे. मला माफ करा. मला माफ करा. मी तुझ्या पाया पडतो. मला नाही, माफ मी करा. तुझ्या पाया नाही, पडतो. मी पाया मी पडतो. पाया पडतो. नाही, मी मी पाया पाया पडतो. पडतो. मला हे माफ कर. मी चोर म्हटलं. चोर. थोर नाही. मी चोरच बोलतो. ह्या वेळेला चोरच येणार. थोर आपल्या घरी झोपलेले असतात. अरे कुठे होतास तू इतके दिवस? हा येणार म्हणून मी शनी शिंगणापूर सारख्या घराची दारा खिडक्या उघडी ठेवलेली माहितीये, तुला त्रास नको व्हायला म्हणून. मी खोंशी चोर आहे. खोंशी चोर आहे. हा सांगतोय. बोल बोल तू बोल. अरे मला फक्त वरून खालपर्यंत तुला न्याहाळायचं. वाईट नजरेन बघायचं नाही. हा सांगतो तुला. हा नाही कसं आहे, मला ना पुढच्या सिरियल मध्ये चोराचा रोल करायचा आहे म्हणून मी वर्किंग करतोय आता. सिरियल मध्ये काम करतो तुम्ही? मला ओळखलं नाही तू? अरे मी सुप्रसिद्ध अभिनेता मदन मोरे. हे बघ नाव ना मदन मोरे असं असेल. मदन मोरे नसेल. नाही ऍक्च्युली ते मदनच होतं, पण डांग्या खोकल्याने सगळा घोळ केला. हो डांग्या खोकला आत्याला झालेला. नाव ठेवताना नेमकी खोकली. कसं झालं? मदन सगळं बोलायला लागलं. मादन आला मग ते मादन झालं माझं. तुला माहितीये का हे नाव कमी शिवी जास्त वाटते. सगळं तेच बोलतात माहितीये. तुला माहितीये का हे नाव कमी शिवी जास्त वाटते. सगळं तेच बोलतात माहितीये. तू ऍक्टिंग पण तू कधी दिसला नाही टीव्ही वर? कुठं? म्हणजे मी संपूर्ण इंडस्ट्रीत वन लाईनर ऍक्टर म्हणून फेमस आहे. अच्छा म्हणजे हार्बर लाईनी जातोस? नाही वन लाईनर म्हणजे सिरियल मध्ये फक्त आम्हाला एका डायलॉग साठी घेतात. एका डायलॉग साठी? म्हणजे दुसरा डायलॉग आला की बजेट वाढतं. अच्छा म्हणजे तुमचा पर डे बिरडे वाढतो काय? तेवढं सोडून सगळं वाढतं. म्हणजे रिटेक वाढतो, मग फिल्मचे डबे वाढतात, मग जेवणाचे डबे येतात, शिफ्ट वाढते ना, मग सगळे कलाकार माझ्या नावाने खडी फोडतात. डिरेक्टर असा माझ्या नावाने केस उपटत फिरत असतो माहितीये. पण असं होतं तुम्हाला माहितीये. मुघल आझम 14 वर्ष का लागली? का माझे आजोबा काम करायचे त्यात. हो का? 4 लाईनचा असा डायलॉग दिला उर्दू. कोणता? खाला जान हमारे इस महल को बांधने के लिए तकरीबन 14 साल लगेंगे. तकरीबन 14 वर्ष आजोबांना लागली ते 4 डायलॉग बोलायला. म्हणजे खानदानापासूनच प्रॉब्लेम चालू आहे तुमचा? आमच्या खानदानातल्या ऍक्टर्स साठी असे डायलॉग लिहिले गेले स्पेशली. खूप फेमस झाले. कोणते डायलॉग सांग ना. अभिनंदन, तुम्ही बाबा झालात. अब तुम्हें दवा की नहीं
दुआ की जरूरत है. वाह. पकडो ए, ए, चोर को. कोर्ट इज ॲडजन. दॅट्स माय लॉर्ड. तुम्हाला सांगतो आमच्या वन लाईनर ऍक्टरला ना फ्युचर मध्ये खूप फ्युचर आहे. फ्युचर मध्ये फ्युचर. हा म्हणजे आमचे आद्य गुरु आहेत ना, त्यांनी हे पुरातन काळातच ओळखलेलं. हे जे घर वगैरे बघतोच नाही, कार सगळं वन लाईनर वर कमवलं मी. वन लाईनर वर सगळं. तुला नाही कळणार रे, तू साधा भुरटा चोर. तुला नाही कळणार आमची ऍक्टिंग. ऍक्च्युली काय माहितीये का, मी पण असं मधून मधून करतो ऍक्टिंग. ओके ओके ओके. कुठे कुठे केली साधारणतः ऍक्टिंग तुम्ही? ऍक्टिंग म्हणजे गणपतीमध्ये, परत आता परवा रमाची हळदी होती त्याच्यामध्ये, परत पक्या ना पक्या परवा त्याचा आजा वारला, फुल ऍक्टिंग केली. फुल ऍक्टिंग. हे बाकीचं कळलं, गणपती वगैरे. पक्याचा आजा वारल्यावर काय acting? पक्याचा आजा एक नंबर खावाट, त्याची माझी फुल ठसन होती. तो मेला, मला खूप आनंद झाला. 3 बियर पियालो फुल आनंदमध्ये, खुशीमध्ये. पक्या समोर ना, पण कसं त्याच्या समोर आपण आनंद जाहीर करणार ना, म्हणून मी फुल गेला माझा आजा गेला. एवढा रडलो ना, नातेवाईक कन्फ्यूज, चाळीतले माणसं कन्फ्यूज, आजा ह्याचा होता की पक्याचा होता. म्हणजे मला आता कळलं तू हौशी कलाकार आहेस. हौशी नाही, माझी मावशी कलाकार होती. कलाकार. काय काय येतं साधारणतः ए, ऍक्टिंग? कौन है तू, क्या है तेरा, हाँ कौन है तू. नीट गप आधी चादर घालून दे. कास्टिंग कोऑर्डिनेटर पण आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही कास्टिंग करता का? हा, आणि मग माझ्याकडे जो काम करतो ना, त्याला पटकन काम मिळतं. पटकन. म्हणजे काय करतो, माझ्या ओळखीचे डिरेक्टर आहेत ना, हा. त्यांच्याकडे मी त्या ऍक्टरला घेऊन जातो. बोलतो सर देखो हा. ये रोल के लिए 2 ही जन है, एक मैं हूं, एक ये. कोण करेगा? डिरेक्टर स्वतः मेकअप करायला लागला. तू जा घरी, याला ठेव बोलतो. लगेच काम मिळतं. मला मिळणार acting. मिळणार म्हणजे तुला पैसे पण मिळणार. मला पैसे मिळणार, मी फुल टीव्ही दिसणार. 750 रुपये पर डे मिळतील तुला, त्यातले 150 रुपये माझं कमिशन. वा वा सर, वा वा सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं करता आणि मी तुमच्या घरी चोरी करेल. गप गप रडू नको, गप रडू नको. रडलास तरी 150 रुपये द्यावे लागतील ना तू. त्याला काय पर्याय नाही. देणार ना सर. मग चल फोटो काढ, फोटो दे, फोटो 2 लगेच फॉर्म भरून घेतो. फोटो नाही आणले मी. आईला आता माझं मोबाईल मध्ये काढ. मोबाईल कुठं माझं? हे ते सर ऍक्च्युली, अरे खिशात कसं काय आला मोबाईल? आयुष्यभर खिशात. ही ऍक्टिंग जरा सिरियल साठी वाचून ठेवा, तिकडे करावं लागेल थोडं. तर उभा राहा. हे काय? ते चौकीत पाठी घेऊनच उभा राहतो ना. हात कर. ओके ठीक आहे, 5000 रुपये दे. 4 फुटाचे 5000? नाही फोटोचे नाही रे, ऍडमिशन फी 5000 रुपये. नाहीत माझ्याकडे हो 5000 एवढे. काय फालतूगिरी यार, तू चोरी करायला जा, चोरी करून जा. आगे मोबाईल चोरी कर जा. तुला काय न्यायचं नाही, सगळं नाही माझ्या घरात. अरे, अरे, माझ्या काय ऐका- रात्री डिरेक्टर मीटिंग आहे, तुम्हाला देईल काय ना काय. ऐका ना, ऐका अरे याला काय अर्थ आहे यार? मी काय- करिअर करतो तू 5 रुपये देऊ नाही शकत? ऐका ना, मी काय बोलतो, एवढा जज्बाती होऊ नका ना. मी देतो ना 5000, पण मला फुल ऍक्टिंग करायला भेटणार ना? फुल भेटणार, आधी पैसे दे. देणार ना? मी दिसणार ना? तुझा ऍड्रेस? ऍड्रेस ना, 1 मिनिट. नाही माझं कार्ड. चोर पण कार्ड घेऊन फिरायला लागले. हा, बरं actually, बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फोन दे, फोन माझा हा, हा, आहे. हा. तुला देतो मी, रोल देतो, नो प्रॉब्लेम. वाह वाह, माँ भैया को नौकरी मिल गई. अब हम मुनीम जी का सारा कर्जा चुका देंगे. माँ तुम्हारे कंगन हम लौटाएंगे. माँ तुम्हारा मंगलसूत्र भी लौटाएंगे, और पिताजी की वो पुरानी तस्वीर वो भी लौटाएंगे माँ, और ये हमारी हवेली भी लौटाएंगे माँ. माँ 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 माँ. हवेली नाही, आता हवेलात मध्ये जा तिकडे. हॅलो, हा पोलीस स्टेशन. हा एक ना चोर आला हो माझ्या घरी. या जरा लवकर या. नाही डिटेल्स सगळे घेतलेत, फोटो घेतलेत, ऍड्रेस घेतला, सगळं या. तुम्ही या लवकर या. काय फालतू यार, काय फालतूगिरी आहे. एवढा मी 5000 दिले, परत एवढे मोठे मोठे डायलॉग बोलले तुम्हाला लगेच. कोणी सांगितलं एवढे डायलॉग बोलायला? अरे वन लाईनर ऍक्टर आहे, सगळे डायलॉग तू बोला, आम्ही काय करायचं? म्हणून आता पोलिसांकडे जाता येतील पोलीस. बघ तू. फसाया ना तूने, क्या किया सिंगम तूने? हाँ, अरे इसने मुझे फसाया रे. बजा तू भाई, बजा. थंड हवेचा आनंद घेण्यासाठी जातो, पण इथे मात्र एकाचं डोकं गरम झालंय. का मला नाही माहिती. बघूयात. आपल्या समोर येतात बुंगा टीमचे कलाकार. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना, तुम बहार बनके आए हो मेरी जिंदगी. जा बस. अरे मकरंद सर नमस्कार. अरे रेणुकाताई नमस्कार. मी राजा, गाईड. गाईड म्हणजे पुस्तकातला गाईड नाही हो.
मी पर्यटकांना फिरवायला नेतो, वेगवेगळ्या स्पॉटवर नेतो, तसा गाईड. आज पण मी एका कपलला इथे फिरवायला आणलं, पण कपल अजून आलं नाही. आता इतक्यात यायला पाहिजे होतं. हो हो, ते कसं येणार, हनीमूनला आलंय ना, देवदर्शनला थोडीच आलंय, पण येत असेल इतक्यात. आपण त्याची वाट बघूया. मधु इथे आणि चंद्र तिथे झुरतो अंधारात, झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात. सर एवढ्या सकाळी सकाळी एवढी एनर्जी कुठून आणता, कुठून एवढी एनर्जी? आणि काय सर तुम्ही एकटेच आला? राणी राणी वहिनी नाही आल्या? नाही, ती हॉटेलवर रूम मध्येच थांबली आहे. अच्छा, मग थांबा मी घेऊन येतो. काय काय नाही नाही, म्हणजे मी त्यांना घेऊन येतो ना. काय सर तुम्ही ना नेहमी वाईट विचार करता. पर्यटक म्हणजे आमचं श्रद्धास्थान आहे की नाही? ओके ओके, मग तुझ्या श्रद्धास्थानाला आज बरं नाहीये का? काय झालं त्यांना? काय केलं तुम्ही त्यांचं? काय केलं? मी एवढं नाही रे, एवढा कशाला इमोशनल होतोय? तिला फक्त उलट्या होत आहेत. उलट्या होत ते? अरे वा, अभिनंदन सर, अभिनंदन. वा हा, एकदम बुलेट ट्रेन तुमची एकदम फास्ट आहे. हा, म्हणजे बघा ना, 3च दिवस झाले तुम्ही हनीमूनला आलात आणि डायरेक्ट उलट्या. ते नाही उलट्या आताची, तसला अभिनंदन सर, उलट्या होत आहेत. तसला उलट्या नाही, उलट्या त्या उलट्या. अच्छा 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 अच्छा. काहीतरी अरबट सरबट खायला घातलं असेल तू. आपण काल रात्री बहिणी मला फोनवर नाही बोलल्या. तू रात्री माझ्या बायको सोबत फोनवर बोलत होतास? नाही नाही नाही, असं कसं सर, मी कसं बोलेल तुमच्या बायकोवर फोनवर? नशीब व्हॉट्सअप केलं होतं. तू रात्री माझ्या बायको सोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग करतोस? असं कसं सर मी चॅटिंग करेल? चॅटिंग नव्हतं करत, मी फोटो पाठवत होतो. आपले 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 म्हणजे तुमचे फोटो पाठवत होतो. नाही नाही, आपलेच ते, आपलेच. अरे माझ्या हनीमूनच्या फोटोत, प्रत्येक फोटोत आमच्या दोघांसोबत तू पण आहेस. तू काय करत होतास? हसत होतो. अरे हसत होतास ते दिसत होतं, पण त्या फोटो तू का होतास? मी का होतो म्हणजे? तुम्ही कशाला काढता फोटो सांगा ना. आम्ही कशाला काढतो म्हणजे आमच्या ट्रिपची आठवण राहायला पाहिजे म्हणून काढतो. है ना? मग मला नाही येत आठवण, मला नाहीत भावना. म्हणजे मला पण वाटतं ना, मला पण आठवण येते, म्हणून मी पण काढून ठेवला फोटो. अरे म्हणून प्रत्येक वेळी माझ्या बायकोच्या बाजूलाच उभा राहून काढलास? कधीतरी माझ्या बाजूला उभा राहून पण आठवण काढायचीस ना. ऍक्च्युली कसं आहे सर, ते फ्रेम मध्ये वाईट दिसत होतं. म्हणजे म्हणून मधुरा इकडे इकडे, लवकर आहे लवकर आहे. हे बघा, ही तुमची बायको. हे कसं वाटतंय? वाटतंय का बरं? नाही, कसं वाटतं म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको वाटताय? आहे ना? मी पाहिजे ना इथे. हा, तुम्हीच पाहिजे ना. तू इकडे तू इकडे. हा, आता बघा कसं वाटतंय. 1 2 3, आता फ्रेम बरोबर वाटते ना? म्हणजे हा, बघा ना कशी वाटते फ्रेम, है ना? आताही तुम्ही दोघंच नवरा बायको वाटताय. हा, असा खांद्यावर हात ठेवलास ना, फोटोत सुद्धा असाच खांद्यावर हात ठेवलायस. ऍक्च्युली सर मी तुम्हाला सांगत होतो, असा हात ठेवा, असा हात ठेवा, असा हात ठेवा, आणि तिथून खचकन फोटो काढला आणि मग तो सगळा गोंधळ झाला. उगाच काही बोलू नकोस. हा, मधुरा बरोबर बोलतोय तो. पाग बघितलं ना मधुरा, तुझा हा येडा झालाय. तुझा तू बस. हा, तू बस. बरं, हा, माझ्या बायको सोबत त्या घोड्यावर बसताना तू तिच्या सोबत बसलास? बरोबर आहे ना. घाबरल्या ना त्या, आणि त्या बोलायला लागल्या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण. म्हणून मी गेलो. अरे ते तुला नाही, मला बोलत होती, तुम्ही पण या, तुम्ही पण या. तू का जाऊन बसलास? आता मला काय माहित तुम्हाला बोलत होती का मला बोलत होती. मला वाटलं मला बोलवलं म्हणून मी गेलो, पण तुम्हाला लगेच बोलवलं ना मी पाठीमागून. हो, तेच. तुम्ही कुठे बसवलास? पाठीमागे बसवलं ना तुम्हाला. वहिनी पुढे, मध्ये तू, मागे मी. अरे नक्की कपल कोण होतं? तुम्ही दोघं, आम्ही दोघं, की आपण दोघं? कसं आहे सर, कपल तुम्हीच होता, पण मी गाईड आहे ना, माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे ना. मधुरा इकडे, मधुरा ये ये ये. हा बघा, इथे थांब. हा, आता घोडा आहे हा, आणि बघा तुम्ही बसा. हा बघा बघा कसं वाटते ते. हे बघा, हे कसं असं नीट वाटतंय की नाही, है की नाही? अरे अशी कशी नीट होईल? माझी बायको ना, मला मध्ये बसू दे ना. चला बसा. आता कसं, आता बरोबर आहे. आता काय काय सांगू मी तुम्हाला. ते बघा जॅकेट, हे बघा जॅकेट, इथे बघा जॅकेट, सगळीकडे जॅकेट. हा हा, गाईड कोण आहे? तू. हा, मग मला कसं दिसणार? मला कळलं तर पाहिजे ना, मग तुम्हाला सांगणार ना मी. बरोबर आहे, बरोबर आहे. मधुरा तू जा बस, हा येडा झालाय. मलाच बोलतोस? पण मी बसलो तुझ्या घोड्यावर बसलेलो. हा, घोड्यावर बसला ना तुम्ही, घोड्यावर बसला आणि घोडा बसला असा, आणि 3 दिवस असं चालत होता तो. उगाच काही बोलू नकोस. हा, बरं, आपण त्या कड्यावर गेलो सनसेट पॉइंटला. हा, गेलो होतो ना. तिथे पहिल्या कड्यावर तू चढलास. बरोबर बरोबर. नंतर माझ्या बायकोला हात देऊन तिला चढवलंस. बरोबर. आणि तिला घेऊन निघून गेलास. अहो सर, 2 मिनिटांनी सूर्यास्त होणार होता ना.
सूर्य गेला असता तर मग काय तुम्ही बघितलं असतं? अरे पण मला गेलास तो गेलास खाली सोडून, मला न्यायला परत कोण येणार? सूर्य. सूर्य कसा येईल? त्याला काय कामधंदे नाहीत. तो काय तुम्हाला बघायला आलाय? तिकडे अचानक धुकं पडलं, धुकं. आणि मला कळेच ना मी हॉटेलवर कसा जाऊ. तिथे एक असं कपल भेटलं बर्फाचा गोळा खाताना, माहितीये. त्यांनी मला ऍड्रेस समजावून सांगितला, माझ्या रूमचा नंबर पण सांगितला. केवढं कोऑपरेटिव्ह कपल होतं रे. आणि कसा बसा हॉटेलवर पोहोचलो, माहितीये. सर ते तुम्ही होतात? म्हणजे तिथे गोळा खात मीच बसलेलो वहिनी बरोबर. तू माझ्या बायकोसोबत इथं बर्फाचा गोळा खात होतास? नाही, ते धुक्यात चेहरा दिसला नाही ना म्हणून. तू का धोक्याचं कारण सांगून माझ्या धोक्यात जाऊ नकोस हा. तो गोळा सुद्धा एकच खात होतास? हा, तो एक शेवटचा होता ना. धुक्यांमध्ये काय दिसतंय कोण कोणाचा गोळा खातोय ते, है ना. बघ तू उगाच काही बडबडू नकोस. बरं, तू ते कॅन्डल लाईट डिनर दिलंस होतं पॅकेज मध्ये. ते कॅन्डल लाईट डिनर कुठे अरेंज केलंस तू? टेरेसवर. तुझ्या बापाने टेरेसवर अरेंज केलं. वारा एवढा कॅन्डल कधी जळल्याच नाहीत. चांगल्या क्वालिटीचे नव्हते. तू पण नाही चांगल्या क्वालिटीचा. केलं का? बरं, त्या कॅन्डल लाईट डिनर सोबत तुझं ते सो कॉल्ड व्हायोलिन वादन. मी तुझ्या त्या व्हायोलिन वादन सोबत माझ्या बायकोला नूडल. आरोही ये जरा, ये इकडे. आरोही आले. सर बायको बदलली काय? तू बदलला जात नाही, तिला तरी बदलू दे. थोडाफार व्हेरिएशन्स मिळतील. बरं, हा, मी माझ्या बायकोला असे नूडल्स भरवायला घेतले. अरे तिच्यासाठी येत रे ते. सॉरी सर. राणी घे. गेट लॉस्ट. अरे मला जरा तरी ठेवायचंस रे. संपलंय सर. हे कुठलं तुझं व्हायोलिन वादन? हा, ते काय सर, व्हायोलिन मला आला नव्हता ना. बघा इथे पण नाही आला. हाय दिसतोय नाही झाला होता ना तो. राजा को रानी से प्यार हो गया, पण माझ्या बायकोचं नाव. पहली नजर में पहला प्यार हो गया. हा राणी बोल. राणी वहिनी बोला. हा या तुम्ही या. हा, मी सगळी तयारी करून ठेवलेली. हा, 4-5 माणसं पण बोलवली. हा, फक्त एक काम करा, येताना एक मोठा सुरा घेऊन या. हो समोरच आहे तो. हा, घेऊन या. ओके बाय. काय सुरा कशाला? कापायला. बघ हे राजा फालतूगिरी नाही पाहिजे. सुरा कापायला मी पोलिसांना बोलून आधीच सांगतो. हा काय घाबरताय सर? अहो तुम्हाला कापायला नाही काय, तुमच्या हनीमूनचा केक कापायला सुरा पाहिजे. अच्छा, हनीमूनचा. आणि बरं, राणीने माझ्या बायकोने तुला का फोन केला? तुमचा फोन बघा. माझं स्विच ऑफ आहे रे. बंद आहे ना. मग तिचा ह्या जगात माझ्याशिवाय हाय कोण? ह्या एरियात कोण आहे? मीच आहे ना. मलाच फोन करणार ना ती. गाईड नाही रे तू, गाईड नाही. तू ना 21 अपेक्षित संच आहेस. सर तुम्ही उगेच ना पॉझिटिव्ह होता. मी पॉझिटिव्ह होतोय? अरे हनीमून मध्ये माझ्या बायकोचं जवळजवळ पोझिशन घेतलंयस तू. मलाच बोलतोयस? नाही, माझ्या या हनीमून मध्ये ना माझ्या बायकोला माझ्यापेक्षा जास्त वेळ तूच दिलायस. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. हॅलो काय एवढं सिरियस नाही लगे चालू का? हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. किती वेळ दिला तुम्ही तिला? दिला का वेळ? आल्यापासून तुम्ही सगळं आपलं कामच करताय. पण तुमच्या बायकोने मी ठरवलं, हा सगळा आमचा प्लॅन होता तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी. म्हणजे हे सगळं तुम्ही ठरवून केलं? हो, आम्ही ठरवून केलं. सॉरी यार, सॉरी राजा. सॉरी मला नका बोलू, जाऊन तिला बोला सॉरी. फक्त जाता जाता माझा एक्स्ट्रा पेमेंट देऊन टाका. आता कसलं एक्स्ट्रा पेमेंट दिलंय? मी तुझं सगळं पेमेंट केलंय. अहो माझ्या घोड्याचा मनका तुटला ना, रॉड टाकायला लागला ना, मनक्यात पाणी झालं ना. किती खर्च झाला माझा, तो दिला पाहिजे ना. कशामुळे? कशामुळे म्हणजे घोड्यावर रेडा बसल्यावर तेच होणार ना. हा बरोबर, घोड्यावर रेडा. मला रेडा बोललास? ए राजा थांब. ए राजा, ए राजा. अरे हा गाईड हुशार म्हणायचा का आगाऊ म्हणायचा? नक्की काय? मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडलाय. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसा वाटलाय. रेणुकाताई? आगाऊ. आणि मी ना सुट्टीला जाईन ना राणाजींबरोबर, तेव्हा तुलाच घेऊन जाणार मी बरोबर. मस्त गिव्ह अँड टेक, फॅन्टॅस्टिक टाइमिंग. प्रसाद, संदीप, क्या बात है यार. वाह. सुपर्ब. मजा आ गया.
जबरदस्त गिव्ह अँड टेक आणि फारच चांगल्या पद्धतीनं तुम्ही सादरीकरण केलेलं आहे आणि तुमच्या दोघांच्या जोडीने खूप अपेक्षा वाढवलेल्या आहेत आणि त्या सातत्याने तुम्ही पूर्ण करत आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद दादा. लोकनाट्यामध्ये महाराज म्हणतात कोण आहे रे तिकडे, आणि मग सेवक येतो. पण आता मी म्हणणार आहे कोण आहे रे तिकडे, आणि मग महाराज येणार आहे. पण या महाराजांना काही प्रॉब्लेम्स आहेत. बघूयात ते प्रॉब्लेम्स काय आहेत. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन. बादब बा मुलायचा होशियार, जमाने जंग कुणीच नाही संग. अरे दुखतंय माझं अंग, चेपून द्या मंग. घातलं टांगामध्ये टांग, तरी सत्तेचा कंड. कंड कंड मीटर मध्ये बसत नाही ना? नाही. हरकत नाही, सगळ्याच गोष्टी मीटर मध्ये बसल्या पाहिजे असं कोणी सांगितलंय का? असं काही नियम थोडीच आहे. तर मी महाराजा धीराज बाबासाहेब शिरसाट येत आहेत हो. तुम्हाला वाटत असेल काय ऍक्शन बी हाच करायला, रिएक्शन बी हाच द्यायला, एक पत्री चाललंय, पण करणार काय? दरबारातच कोणी उरला नाही बाबूच का? काय करणार कोणी? मला आता मान्यवर समजतच नाही, सगळं आपल्या मान्यवरच आहे म्हणा. आता काय राव तुम्ही जनतेच्या नादात भलतच कमावलं. काय राव तुम्ही जनतेच्या नादात भलतच कमावलं, आणि सत्तेच्या हव्यास पायी सगळंच गमावलं. सत्तेच्या नादात सगळंच गमावलं. अरे वा वा, राणी सरकार तुम्ही आल्या. महाराज महाराज महाराज, चला दरबारात कुणीतरी आहे माझी किंमत करणार. बरं महाराज चला ना नौका विहाराला जाऊ. अहो राणी सरकार, ही तर माझी सत्तेची नौका बुडायला आली आहे, तुम्हाला नौका विहार सुचायला. बरं राहिलं, राज्याच्या पाणी प्रश्नासाठी चिंतन करायला नदी किनारी जाऊ. अभ्यास दौरा. अभ्यास दौरा. हे जमतं. हे कसं काय सुचतं राणी सरकार तुम्हाला? लयच डोकं आहे गड्या तुम्हाला. महाराज राज्य चालवायचं असेल तर एकतर बाईचं डोकं लागतं, नाही तर बाईचा विचार नसलेलं डोकं लागतं. राणी सरकार, हे सगळे राहू द्या बाजूला. इलेक्शन तोंडावर आलेत, काय करायचं मला सांगा. मला तर रात्री स्वप्न सुद्धा पडायला लागलेत. मला ट्रकची घर घर ऐकू येते रातची, आणि वर्षा बंगला रिकामा करायची स्वप्न पडते. काय वर्षात सगळे बंगले रिकामे करायचे स्वप्न पडायला लागलेत मला. हा काहीतरी करा, पब्लिकच्या मनात आपल्याबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे राणी सरकार, सांगा. असं काहीतरी म्हणजे बघा, यंदा तुम्ही काही केलं ना तरी सपाटून आपटणार. मग आता आम्ही काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही काही करू नका, पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग मी करून ठेवलंय. बापरे, 5 वर्षाचं प्लॅनिंग? काय काय मला सांगा ना. जाहीरनामा काढा, जाहीरनामा काढा. जाहीरनामाचं टेन्शन नका घेऊ, जाहीरनामा आपला रेडी आहे. हा, शेतकऱ्यांना वीज मोफत, वीज कपात बंद, पाणी सगळ्यांना मोफत, काही टेन्शन नाही. त्यानंतर विद्यापीठापर्यंत शिक्षण फ्री, असं बरंच काही एक्सेट्रा आपण सांगितलेलं आहे. एक्सेट्रा याच्यात काय आहे? वाळूत मुतलं फेस ना पाणी. प्लीज, सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना याचं बोलायचं नाही, नंतर आमच्या तोंडाला फेस येतो. महाराज महाराज, असे दळबद्री आश्वासन दरवर्षी नका देऊ. नाही, यंदा काहीतरी नवीन काढा. नवीन आश्वासन द्यायचं म्हणजे कसं? म्हणजे बघा, रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला मोबाईलवर 200 रुपयाचं रिचार्ज फ्री. मूलभूत गरज आहे. म्हणजे काय महाराज, अन्नधान्याची आश्वासनं द्यायची वेळ गेली. आता लोकांना असलीच आश्वासनं लागतात. खायला नसल तरी चालल, पण हा मोबाईल माणसाला तांदूळ इसरायला लावतोय. हा, म्हणजे आता लोकांच्या इन्कमचा प्रॉब्लेम नाहीये, इनकमिंग आणि आउट गोईंगचा प्रॉब्लेम आहे. हा बरे महाराज, हा, तुम्ही ते शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी काय सुरू केलंय हो? शाळेतले विद्यार्थी त्यांच्यासाठी पौष्टिक आहार, खिचडी. मी तर शाळेतल्या सगळ्या मास्तरांना सांगितलंय, तुम्हाला शिकवता येत नसेल तरी हरकत नाही, पण तुम्हाला खिचडी चांगली बनवता आली पाहिजे. बेस्ट. असं ठरवलेले कुपोषण मुक्त राज्य. महाराज, कशाला उगाच उंटाच्या गालाचा मुका घ्यायला जायचा? होणार आहे का कुपोषण मुक्त राज्य? होणार आहे का? काय करूया? इंटरनॅशनल स्कूल मध्ये पोट्ट्याला घालतात ना जाड जाड कोट,
तसे घालू झडपीच्या शाळेतल्या पोरांना. जाड कोट घालून पोरांच्या अशा हसरे फोटो काढायचे. झालं ना कुपोषण मुक्त. दाखवायचंच कशाला कुपोषण आहे म्हणून. हा म्हणजे लोकांना फक्त कोट दिसले पाहिजे, पोट दिसलंच नाही पाहिजे. त्याच्यात किती विटॅमिन आहे काही गरजच नाही. काय घेणं देणं आहे. बरोबर आहे महाराज. इकास केला नाही ना तरी चालतो, इकास झालेला दाखवला पाहिजे. बा हे चांगलं, हे आवडलं बाबा आपल्याला. गावातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, खेड्यातल्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्यासाठी काय करता येईल? नाही झेपतल तेवढंच करा महाराज. कसे जावई पाहुणा आला म्हणून रेड्याची धार काढू नये. आपले कापूस उत्पादक शेतकरी आहेत ना, त्यांना पाठवू गोव्याच्या टूरला. हे बी चांगलंय, हे बी चांगलंय. म्हणजे सगळे शेतकरी घेऊन असं तिथं गोव्यावर बीचवर जायचं आणि तिथं त्यांचं असं ते ललना पाहतील आणि मग त्यांना कळन की कापूस का भाव बीच में क्यों उतर जाता है. आणि पुढे ऐका, तुम्हाला वोट करणारे वोटर आहेत ना, त्यापैकी 100 लकी वोटरला सनी लिओन सोबत काय जेवण जेवण डिनर विथ सनी लिओन. डुकराच्या मनात खरकट. सनी लिओन म्हणल्यावर पार बांध फुटायला लागला तुमचा. बांध बांधावरून आठवलं, शेतकऱ्याला सेपरेट धरण देऊन टाकू. अटॅच संडास बाथरूम. तुमची तुम्हीच करा म्हणाव काय हवी तशी. हे बरं आहे, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीनुसार अटॅच असं धरण आणि त्याला अटॅच संडास बाथरूम. तुमचं तुम्हीच करा, आमच्यावर रागरूच नको. आणि पुलशीट असतं ना, पुलशीट त्याच्या सोबत देऊ बुलेट ट्रेनचं तिकीट फ्री. नाही ना पण राणी सरकार, बुलेट ट्रेनचा नुसतं आराखडाच तयार आहे, बुलेट ट्रेन नाही ना अजून. मग आपल्याला कुठं ट्रेन दाखवायची, नुसतं तिकीट असतं द्यायचंय. अरे वा 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 राणी सरकार, लयच पटलं तुमचं, मला सगळं पटलं. एवढं सगळं केल्यावर मी निवडून येईन ना? एवढं सगळं केल्यावर तुम्ही थोबाडावर आपटणार. तरी बी आपटणार. मग आता आम्ही काय करावं? तुम्ही आहे ना, तुम्ही पक्षांतर करा, विरोधी पक्षाला जाऊन मिळा. तुम्हाला काय डोकं आहे का राणी सरकार? अरे एवढा मी तहान भूक विसरून एवढा मोठा पक्ष मोठा केला, इतकी आपटली डोकी लोकांची, आणि आता हे सगळं सोडून मी विरोधी पक्षात जाऊन मिळू म्हणजे कमाल झाली तुमची. तुमच्या पक्षाचं कसं आहे ना महाराज, शेळीचं शिपूट न लाज जाके ना माशी हाके. करायचं काय त्याच? हो विरोधी पक्षवाले आहेत ना, ते तुमच्या विरोधाच्या तव्यावर त्यांची पोळी भाजतायत. ते स्वतः काय करणार ते सांगणार नाहीत, पण तुम्ही कसे चुकताय, तुम्ही कसे भ्रष्टाचार करताय ते सांगत फिरतायत. आणि लोकप्रिय होत आहेत. त्यांच्या लोकप्रियतेच्या तव्यावर आपण पोळी भाजून घ्यायची आहे की नाही? म्हणजे इकडे जेवढं खाल्लंय तिकडे जाऊन पचवायचं, कारण तिकडे गंगोत्री आहे. हे पटलं मला, हे पटलं. निवडणूक झाली, निवडून आलात की स्वगृही परत. आता मी इलेक्शनला उभाच राहतो आणि जातो विरोधी पक्षात. आणि प्रचाराची सुरुवात आहे ना, सुरुवात कुठून करावं गड्या? शाळेपासून करतो. शाळेतले विद्यार्थी आहे की नाही, ते आपले पुढचे भावी मतदार आहे. तर तिथे ना साने गुरुजी, वेगवेगळे महापुरुष यांच्या चित्रफिती दाखवतो तिकडे नेऊन. काय झालं? अशात न कशात न माकड तमाशात. महाराज हे आदर्श दाखवायची वेळ नाहीये, मी कसा आदर्श आहे हे दाखवायची वेळ आहे. शाळात प्रोजेक्टरवर तुम्ही दिसला पाहिजेत. टीव्ही नसतील तर भाड्याने मागवा, ईज नसेल तर जनरेटर लावा. पुढच्या जनरेशनच्या वोटचा प्रश्न आहे. असं असं पण मला भाषण करता येत नाही ना. येतं काय तुम्हाला? पाळणा मरा मग जरा. पहिल्या दिवशी केलं पक्षांतर, दुसऱ्या दिवशी दाविलं केळ. सत्तेच हाती आलं रताळ, जुबाळा जुरे जू. फारच मस्त झालाय तुमचा परफॉर्मन्स. आणि त्यात पाळणा म्हणजे एक चेरी ऑन द केक वगैरे जे काही असतं प्रकारचं आहे. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई, योगेश तू लिहिलायस का हा ऍक्ट? ऍज युजल परिसर स्पर्श मोठे गोस्वामी. ऑफकोर्स, पण तू फारच शूर आहेस रे. असा ऍक्ट म्हणजे सादर करणं काही सोपी गोष्ट नाही आहे आजकालच्या काळात. ऐकायचा असा ऍक्ट आणि त्याचा जरा विचार करायचा अशा पद्धतीचा ऍक्ट होता. कंप्लीट अशी कॉमेडी, भन्नाट कॉमेडी नव्हती, पण तरीही फार महत्वाची होती. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मकरंद दादा, मला नेहमी वाटतं की लोककलावंत हे त्या त्या कालखंडातल्या समाजाचं प्रतिबिंब आपल्या कलेतनं दाखवत असतात.
लेखनात मात्र योगेश तू फार चांगल्या पद्धतीनं हा प्रयत्न केलेला आहेस आणि त्यासाठी मला तुला उभं राहून टाळ्या वाजवाव्या. वा वा. आपण तुमचे गुण बघूयात मकरंद दादा. तुमच्या ह्या लेखनाच्या प्रयत्नाला. रेणुकाताई. तुमच्या पाळण्यासाठी. आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कल्ला. आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या आयुष्यात कोणीतरी असं जिनी यावं आणि त्याने आपली सगळी कामं करून टाकावीत, हो ना? पण असं होतं का? बघूयात. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कॅप्टन्स विशाखाताई आणि अंशुमन दादा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार. शी बाबा कंटाळ. चेंज करूया. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके बघ मिळते भाकर यो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. हाताला चटके बघ मिळते भाकर 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 बाटली. आच्छी. बाटली न फोडाली, बाटलीतून मी निघालो. बाटली न फोडाली, बाटलीतून मी निघालो. थोत्री दिन थोत्री दिन थोत्री दिन 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 दिवो मी जिन मी जिन मी जिन 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 जीवो मी जिन. अरबी भटजी. अरबी घोडा माहिती होता, अरबी भटजी कुठं झाला? अरे कोण आहेस तू? मी बाटलीतला जिन. चल रे वेड्या. बाटलीत ला जिन नसतो, बाटलीत ली जिन असते. मस्त लागते. मी प्यायची जिन नाहीये. दिव्यातला कसा जिन असतो तसा मी बाटलीतला जिन. बाळा उशिरा मुंज झाली का तुझी? डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? बाबा कुठे तुझं? बाबा बाबू कुठे बाळाचे? घराबाहेर काढलं तुला कोणी? असं काय करता? मी खरंच जिन आहे. तुम्ही नाही का बाटलीतून मला बाहेर काढलं? तू काय झुरळस का बाटलीतून बाहेर काढायला? कोण आहेस? कोण तू? कशासाठी आलायस? तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्यासाठी. आला 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 आला. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा जिनके सहारे मैंने पालिए. काय 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 पालिये काय पालिये काय? हा स्वतःला काय हिरोईन समजतेस? आहेस. अरे वा. आणि मी काय जितेंद्र नाहीये. मी जिनेन जिनी 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 तुमच्यासाठी आलोय. जो हुकुम मेरे आका. कानफाड फोडी ना तुझं. कानफाड फोडी हा शब्द पुन्हा बोललास तो. काय आला? तो शब्द सकट तुझे दात नरड्यात घालीन. मी काय बोललो असं? काय बोललास तू आता? जो अक्का. एवढी मोठी दिसते मी. ताई माई इथपर्यंत ठीक आहे. अक्का आय एम जस्ट स्वीट. 32 प्लीज. नाही नाही तुम्ही अख्खा मावणारच नाही माझ्यामध्ये. मी आका म्हणालो. आका. हा का? हाकाच मारतो मी आका म्हणून. तुम्ही मालक मी गुलाम. हा हा हा. नाव आय गॉट इट. तू माझ्याकडे काम बघायला आलास तर. पण खरं सांगू का, 2-2 गुलाम ठेवणं मला परवडणार नाही. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी एक जिनी गुलाम आहे? ऑफकोर्स. खूप वर्षापूर्वी लग्न झालं ना माझं. तसला नवरा नावाचा गरीब गुलाम नाहीये मी. माझ्याकडे पॉवर्स आहेत. पॉवर्स. जाळल्या तुझ्या पॉवर्स. कसल्या पॉवर्स आहेत रे तुझ्याकडे? अहो मी छोट्याचा मोठा होतो. काय? छोट्याचा मोठा. ए बघ कुठल्याही मुलाची छोटं जन्माला येतं, नंतर ते मोठंच होतं. काय कौतुक सांगतोस?
तसं नाही, मी तुमच्या समोर असा छोटा होतो मग मोठा झालो, छोटा होतो मग मोठा झालो, छोट्याचा मोठा, छोट्याचा मोठा. ए जिनुटल्या, हे बघ अहो काय बोलताय, मी जिनी आहे जिनी. अरे काय मोठं कौतुक सांगतोस रे. छोटाचा मोठा होतो, मोठाचा छोटा होतो. मी रोज बघते छोटाचा मोठा, मोठाचा छोटा होता. काय आकाशात चंद्र नाही का रोज कलेने वाढतो, कलेने कमी होतो. पण ते फक्त तुमच्यासाठी होत नाही, म्हणजे? अरे जगासाठी होतो. म्हणजे? मला सांगा, मी मगाशी तुम्ही आलात आणि बाटलीतून फुर्र असं केलं तेव्हा काय झालं? शिंक मला लागली. मग मी बाटलीतून बाहेर आलो. चल खोटारड्या, दारातून सुमडीत गुपचूप आतमध्ये आलास तू. बघितलं मी तुला. ठीक आहे, मी दारातून आलो, पण मी खरंच जीन आहे. तुम्ही वाटेल ते काम सांगा, मी तुमची सगळी कामं करीन. मारतोस काम करतोय, तुझंच काम मला करावं लागतं. काय केलं माझं काम? तर काय, परवा माझा नवरा आजारी होता. मला म्हणलं हे बघ, जरा मी आजारी आहे तर जीन्सची पॅन्ट धुवून टाक. बघ तुझी पॅन्ट धुतली मी. ती पॅन्ट तुमच्या नवऱ्याची होती, पण जीनची होती. आणि जीन म्हणजे जीन, जीन चिक 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 जीन चिक. ही जीन. डॉक्टर पडलेस? कोण आहेस तू? जीन आहेस का मायकल जॅक्सन? कोण आहेस तू? ऍक्शन कडे बघू नका हो, मला लवकर काम सांगा आणि मला जाऊ दे मला परत. कुठे जायचं तुला? बाटली. हेच तुम्हा पुरुषांचं मला आवडत नाही. बाटलीच जायचंय. एवढी ओढ का? एवढी ओढ का बाटलीची? असं काय करता? बाटलीच माझं घर आहे. आधी घर घाला बाटलीत आणि बाटलीतच घर करा आणि मग घर करून मारा बेवडे कुठली. बस झालं, तोंडाचा पट्टा चालू नका. मी तुझा नवरा नाही आहे, मी जीन आहे जीन. एक मिनिट, तू जीन असूच शकत नाही. म्हणजे तू जीन असूच शकत नाही, कारण जीनला मी या डोळ्यांनी पाहिलाय. हो जीन कसा असतो माहितीये का? कसा? त्याचे केस नसे कुरळे असतात. असे कुरळे केस असतात आणि असं नाक गळके असते, असे दात पडलेले असतात, पुढे बिडे असतात, घाणेरडा असतो जीन. हो, कुठे बघितलं तसा जीन? जत्रेत एकदा अनाउन्समेंट चालली होती, जिन का बच्चा खोया है लेके जाओ, जिन का बच्चा खोया है लेके जाओ. अहो, तो जिनका बच्चा नहीं, जिनका बच्चा. जिनका 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 जिनका. तू जिंका 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 करतोय. बघ मी जिंकलेलेच आहे. कळलं ना? तू हारलायस, त्यामुळे तू जीन नाहीच आहेस. कळलं? मी खरं जीन आहे, मी खरं जीन आहे. अरे बाबा, तू कशावरून जीन आहे? तू जीन असूच शकत नाही. तुझ्या डोक्यावर प्रेमाची सावली आणि पायाखाली स्वर्ग कुठे आहे? काय वा, असं कुठे असतं? असंच असतं गाण्यात आहे. कुठल्या? जिनके सर हो इश्क की छाव, पैरों के नीचे जन्नत होगी. चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, चल छैया छैया छैया. आता डोक्यात गेला तुम्ही माझ्या. डोक्यात दगड घालीन. बस आता तू सिद्धच केलेस की तू जिन नाहीयेस. म्हणजे? हो, कारण जिन कधी दगड मारूच शकत नाही. हो का? जिन के घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घर पे पत्थर नहीं मारा करते. जाने मी खरंच जीन आहे हो. ह्या बाईने माझं जीणं मुश्किल केलं. मी खरंच जीन आहे. मला काम सांगाने मोकळा करा. एक मिनिट तुला काम सांगायचंय. बरं उठ, चल मी तुला काम सांगा. 5 किलो टोमॅटो घेऊन ये. एवढंच ना? आता आणतो. 2 रुपयाच्या भावाने. भाव कसा कमी करून आणू मी? त्याच्यात काय, माझा नवरा त्याच भावाने रोज घेऊन येतो. तो त्यात तुझं काय कौतुक? बरं, मग दुसरं काहीतरी सांगा. बर, मग जा स्वित्झर्लंडला जा. आता जातो. भारतातला काळा पैसा घेऊन ये. हा कसा आणू मी? झालं, हेही जमत नाही तुला. जा काश्मीरला जा. जातो. माझं काश्मीर मला परत दे. अहो नाही जमणार मला. हेही जमणार नाही तुला. मग राम मंदिर बांधून दे. नाही जमणार. मग 370चा कायदा रद्द कर. हे काय असतं? अरे देवा, काहीच माहिती नाही तुला. काय करणार आहेस तू? कशाला म्हणतोस मग टिंग्या मारत, हुकुम मेरे आका, हुकुम मेरे आका. अहो खरंच हुकुम मेरे आका. मला सोपं असं काम मी जाईन करून. तसे माहितीये का, आता ना निवडणूक जवळ आली, कळलं का? त्यामुळे ना दर मतदारसंघातून 8-10 जिन तरी उभे राहतील आणि म्हणतील मी तुमच्यासाठी काही करू शकतो. हुकुम मेरे आका, हुकुम मेरे आका, हुकुम मेरे आका. पण निवडून आल्यानंतर ते काय म्हणतील? हुकुम माझा ऐका, हुकुम माझा ऐका. माझा ऐका? घे, निवडायच्या आधीच म्हणतोय माझा ऐका. अहो तसं नाही हो. माझा ऐका, मला जमेल असं काम नाही. मला मुक्त करावं. खरं सांगू का जिन्या, या जगात ना तुझी आम्हाला गरजच नाहीये. म्हणजे? कारण प्रत्येक संकटांना तोंड देण्याची ताकद आमच्या जीन्स मध्येच पूर्वापार आहे. वा 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 वा. तुझी गरजच नाहीये. फार फार तू देवाकडे प्रार्थना कर
की आमची ही ताकद आहे ना ती अजून वाढव आणि आम्हाला शुभेच्छा दे बास. एवढं तरी करू शकशील ना? जो हुकुम मेरे आका. शाबास. खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? जिंकलत. थँक्यू. कम्प्लिटली जिंकलत. आणि आज विशाखा तू काय म्हणजे तुझी एनर्जी, तू ज्या पद्धतीने एक एक वाक्य व्यवस्थित वठवतेस ना त्याला तोड नाहीये. फॅन्टॅस्टिक. मकरंद दादा? जिनके परफॉर्मन्स में दम होता है असं तो तुमचा परफॉर्मन्स आहे. अंशा एक तर तू फार गोड दिसतोयस आणि तुम्ही दोघं काहीही तुम्हाला दिलं तरी फार चांगल्या पद्धतीनं आणि प्रभावी पद्धतीनं तुम्ही मांडता आणि तुम्ही फारच चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करता. थँक्यू सर. या परफॉर्मन्सनी तर आपल्याला जिंकून घेतलंय, पण पुढचा कल्ला करण्याआधी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. बुलेट ट्रेन मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. होऊ दे कल्ला. आपल्याकडे कुठलाही सण आला की आपण त्याची तयारी खूप आधीपासूनच करतो. म्हणजे दिवाळी आली की आपण फराळाची तयारी करायला लागतो. पण जर नवरात्र आलं तर मग आपण काय करतो? दांडी आणि गरबा शिकतो ना. तसाच एक बायको आहे, ती तिच्या नवऱ्याकडे हट्ट करते की तिला डान्स शिकायचा. बघूयात आता काय होतंय ते. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार. ओढणी ओढू ओढूने उड जाय, ओढणी ओढू ओढूने उड जाय. नाना रे रे वाय, नाना रे सेवाय, नाना रे रे वाय, नाना रे सेवाय, ना कोई ने केवाय हाय. ओढणी ओढूने उडे उड जाय, ओढणी ओढू ओढूने उड जाय. वा वा वा, क्या बात है. या ना बाहेर, मी तयार आहे दांडिया खेळायला. बच के तू रहना रे, बच के तू रहना, यहाँ मौका दूजा मिलेगा संभलना. इथे आहे उभा यमराज, करू दुनियेवरती राज, करू दुनियेवरती राज, करू दुनियेवरती राज. कसलं गाणं? हे मी रचलेलं गाणं आहे. मग तुझ्यासारखा यमराज असेल तर या मानवाला परागंदाच व्हावं लागेल. मुद्दाम खच्ची करते माझं मनोबल. मनोबल? अरे तुझ्या या तनोबलाने माझी काय हालत केली आहे बघ तर. मग तुम्हाला सांगतो मकरंद सर, 5 मिनिटं हिच्या बरोबर दांडियाची प्रॅक्टिस केली, माझी 10 बोटं फोडून टाकली. बाकी पोटावर, पाठीवर, कपाळावर लाठी चार्ज केलं तो वेगळं. असा काय आता मी नवीन आहे ना डान्सच्या फील्ड मध्ये, आणि तुम्ही मोठे एक्सपर्ट असाल तर शिकवा ना मला. मला शिष्य म्हणून तुमच्या आशीर्वादाचा हात हवाय. आशीर्वाद द्यायला आधी हात शिल्लक ठेवावा लागतो. कसा देऊ तुला आशीर्वाद? मग ए पण मी काय म्हणतो डंबुकले, बोल ना टकुल्या. मी काय म्हणतो, हे असले डान्स मान्स वगैरे करण्यापेक्षा आहे ना, तू मस्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये का नाही भाग घेत? हा, भोपळा ओ भोपळा. पहिली येशील ना. म्हणजे बघ, तू भोपळा आणि मी त्याच्यातला म्हातारा. चल रे भोपळ्या, टुनुक 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 टुनुक. नाही, ते फॅन्सी ड्रेस वगैरे गणपतीत असतात. नवरात्रीत गरबा खेळायचा, गरबा. मग आपण चाल बदलू. काय? चल रे भोपाळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपाळ्या टुनुक टुनुक. नाही, मला गरबाच खेळायचंय. अगं ऐक, नको खेळू का गरबा? नाही, मी गरबाच खेळणार. अरे तू गरबा खेळला तर आजूबाजूचे चिरडून मारतील का? नाही, तरी पण मी गरबा खेळणार. अगं असं काय करतेस? सरकारने 12 वर्षाखालील गोविंदांना बंदी केली आहे. तू खेळलेली दिसलीस ना तर 40 किलोच्या वरच्या राधांना खेळायला बंदी करतील. ते काय मला माहित नाही. मी यावर्षी माझ्या टॅलेंटचं ना कसंच लावणार आहे. तुला कस लावायचं? हा, तुला खरंच कस लावायचं? मग एक काम कर, आपल्या सोसायटीच्या बाहेर नवरात्र महोत्सव आहे ना, तिथे जा जिवंत देखाव्यामध्ये. चालेल. राक्षस बनून. काय गेली होती मी तिथे, पण ती जाधवबाई म्हणाली, तुम्ही राक्षसाच्या गेटअप मध्ये आलात ना तर पोरं पळतील. असं म्हणाली ती जाधवबाई. मला ना संधी देताना सगळे असंच करतात. सतत चमचा लिंबू स्पर्धेमध्ये पण नाही घेतलं मला. का?
ते म्हणाले तुमच्यासाठी संत्री पळी स्पर्धा ठेवूया. संत्री पळी अहो म्हणजे ती पळी असते ना हा. ती अशी दातात पकडायची हा. आणि त्याच्यात असं संत्र ठेवायचं हा. आणि त्या अशा पकडायच्या आणि अशा चालायच्या म्हणा अशा अशा. असंही तुझ्या तोंडासमोर ते चमचा लिंबूत दिसेल. पण असं करतात आपल्या सोसायटीवाले नालायक असं करतात. नाहीतर काय तुझ्या तोंडावर बोलतात माझ्या मनासारखं बोलतात. असं कसं बोलतात ते तुला सांगतो. मुद्दामून करतात ते. मुद्दामून तुला तुझ्या स्पर्धेतनं बाहेर काढतात कारण ही माझ्या नशिबी यावी म्हणून. आणि अशी तुमच्या नशिबी आलीच आहे मी. चला मग आपण आता डान्स करूया. म्हणजे तुम्हाला दांड्या खेळता येत नसेल तर आपण डान्स करूया. डान्स आपण साल्सा करूया. साल्सा हो. काय माझी काय साल काढायची आहेत का तुला? साला काढायची असतात त्याच्यात. काढेन ना मी काढेन. काय काढेन मी? शब्दाचा अर्थ घेऊ नको बाई. सालसा फार अवघड असतो. त्याच्यामध्ये एकमेकांना उचलायचं असतं ग. बरंच लिफ्ट करायचं असतं. मग काय झालं? काय झालं काय झालं? आपल्या सोसायटीची लिफ्टच तुला उचलताना बरेच वेळा कुरकुरते. ती सोसायटीतली माणसं माझ्याकडे बघतात आरोपी असल्यासारखं. वाडेकरांची बायको असे म्हणाले ते. मग आता तुम्ही मला उचला. काहीतरी काय सांगताय? मला उचून. अगं तुला उचललं तर तो मला उचले. नाही मला उचून. अगं कसं उचलणार हिला आता? उचला. ए वाजा रे. माझी आई नको ग तुझ्या बरोबर सालसा मला झेपणार नाही. आता गोळा होता तो पण गायब झाला इथला. सालसा नाही झेपणार तुझ्या बरोबर. नाही झेपणार. मग आता काय करायचं? तुला डान्स शिकायचंय? हो. तुला माझ्याकडनं शिकायचंय? हो. मी शिकवणार तुला डान्स. मी शिकवणार. चालेल चालेल. तुला सांबा डान्स करायचा? हा कोणता डान्स? सोपा आहे. स्वतःला सांभाळून करायचा असतो तो. चालेल 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 चालेल. हा काय करायचं त्याच्यात? सांगतो. तू शोले पिक्चर पाहिलास? पाहिलंय. हा शोले मध्ये कसा तो सांबा वरती खडकावरती बसलेला असतो उंचावर. तसा तू इथे खाली गब्बर सारखं. गब्बर गब्बर काय गब्बर असं गब्बर सारखं नाचत होतं. आणि नाचता नाचताच वरती विचारायचं अरे ओ सांबा. अरे ओ सांभा. कितना इनाम रखे रे सरकार हम पर. कितना इनाम रखा है सरकार हम पर. मी वरनं सोसायटीच्या गच्चीतनं सांगणार पुरे 50,000. हा काय? चालेल. मी नाचायचो. याच्यात काय मजाच नाही. शिट. हाय याच्यात मजा नाही. नाही. ठीक आहे तुला दुसरा डान्स करायचा आहे. हा रंभा डान्स चालेल. रंभा डान्स. रंभा डान्स सोपा असतो. सोपा असतो काय? काय करायचं? तू इथे अप्सरेसारखं नाचायचं. मी समोर प्रेक्षकांमध्ये जाऊन बसणार 25 फुटावर सिंहासनावर. मी इंद्र असणार ना. तिथनं तुला कंठा फेकून मारीन. म्हणजे मी त्या अप्सरासारखी असं नाचायचं का? वा वा वा. याच्यात पण काही मजा नाही. तुम्ही तिथे बसणार आणि मी इथे एकटी अशी अशी नाचणार. आपण दोघंच नाचायचो. थोडक्यात काय की माझा जीव सुरक्षित राहील असं तुला नाचायचंच नाही. असं काय बोलताय? आपण बॉल डान्स करूया. बॉल डान्स? तुझ्या बरोबर फुटबॉल डान्स केला तरी जमणार नाही. अहो बॉल डान्स म्हणजे तो असं कमरेत हात घालून करतात ना असा. कमरेत? हा असं विळखा घाला ना मला असं असं. विळखा किती जणांनी घालायचं? उरलेले 8 जण बोलवले तरी विळखा बसणार नाही. आणि समज जरी विळखा बसला आम्ही तुला धरलं तरी ते नृत्य नाही होऊ शकत. ते समुद्र मंथन होईल. असं नाही. हे मला काय माहित नाही. मला बॉल डान्स करायचंय. आणि असं कसं करायचं हिच्या बरोबर बॉल डान्स? या तुम्ही करा. 1 2 3 4. हिच्या बरोबर जमतो. इथे या. व्हॉट्सअपवर आहेस ना भेट. इथे नाचा.
ग परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसा वाटला. मकरंद दादा. मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण म्हणतो की त्यांनी खूप इन्व्हॉल्वमेंटने काम केलं, ते स्क्रिप्ट मधल्या शब्दांशी खूप प्रामाणिक होते, पण तुम्ही स्क्रिप्टच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे. थँक्यू सर. आणि याबद्दल मी तुम्हाला टोपी तर घातली पाहिजे. उत्कृष्ट ऍक्ट होता हा. तुम्ही ज्या पद्धतीने सादर केलात, सालस बायकोला सालसा शिकवण्याचा हा ऍक्ट. अप्रतिम. शब्द अपुरे पडतायत. थँक्यू. अर्थात कॉमेडीची बुलेट ट्रेन अशी सुसाट धावत राहावी यासाठी पुढच्या भागात होणार आहेत काही बदल. म्हणजेच काही कलाकारांचं होणारे एलिमिनेशन आणि पुढच्या आठवड्यात काही नवीन प्रवाशांचं आगमन होणार आहे. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका. बघत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे.